जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे विद्यार्थी असाल व तुमचा PRN 25 ने सुरुवात होत आहे, जर तुम्हाला तुमचा रिपीटर परीक्षा अर्ज भरायचा आहे, त्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा. यात स्टेप बाय स्टेप प्रोसेस असणार आहे. तसेच हा व्हिडिओ तुमच्या कॉलेजमध्ये मित्रांना व ग्रुपमध्ये शेअर करा. आता आपण मूळ प्रोसेस पाहू. सुरुवातीला तुमच्या लॅपटॉप किंवा मोबाईल मधील ब्राउझर ओपन करा. ब्राउझर मध्ये गुगल वर जाऊन सर्च विंडो मध्ये ycmou.digitaluniversity.ac असे सर्च करा. पुढे येणाऱ्या स्क्रीनवर युनिव्हर्सिटी या संदर्भात तुम्हाला विविध रिझल्ट दिसणार आहे. तरी समोर असणारा पहिला पर्याय निवडून आपण मुक्त विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जायचे आहे. इथे आपणासमोर मुक्त विद्यापीठाचे होमपेज येणार आहे. या होमपेजवर स्क्रोल करायचे आहे. उजव्या हाताला असलेल्या पर्यायांपैकी ऑनलाईन एक्झाम फॉर्म सबमिशन फॉर रिपीटर स्टुडंट्स या पर्यायाला क्लिक करा. पुढे येणाऱ्या स्क्रीनवर तुम्हाला सूचना दिसेल, इतर बाबी दिसेल, पण इथे आपल्याला काहीच नमूद करायचे नाही, म्हणून स्क्रीन थोडीशी स्क्रोल करा. जर स्क्रोल केली असता तुमच्या समोर टेबल मध्ये एक पर्याय दिसेल, तो म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे PRN हे 25 ने सुरू होत आहे, अशा विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा. या लिंकला क्लिक करून आपण पुढे जायचे आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे PRN 25 ने सुरू होत आहे, अशा विद्यार्थ्यांनी आपले परीक्षा अर्ज भरण्यासाठी दाखवलेल्या या लिंकला क्लिक करायचे आहे. या लिंकला क्लिक केल्यावर पुढील स्क्रीनवर तुम्हाला विद्यार्थी लॉग इन पेज दिसणार आहे. या विद्यार्थी लॉग इन पेजवर तुम्हाला विद्यार्थ्यांचा 16 अंकी PRN नमूद करायचा आहे. 16 अंकी PRN नमूद केल्यानंतर विद्यार्थ्यांची नोंदणीकृत जन्मदिनांक म्हणजेच डेट ऑफ बर्थ जी विद्यार्थ्यांनी प्रवेश करतेवेळी नमूद केलेली होती, अशा डेट ऑफ बर्थ म्हणजे जन्मदिनांक इथे नमूद करायची आहे. ही जन्मदिनांक नमूद करताना DDMMYYYY या फॉर्मॅट मध्ये नमूद करायची आहे. आता आपण उदाहरण म्हणून एकदा मी लॉग इन करून पाहू. एक 25 पासून चालू होणारा PRN म्हणजे कायम नोंदणी नंबर या रकान्यात नमूद करत आहे. त्याचबरोबर खाली डेट ऑफ बर्थ या रकान्यात मी डमी टाकत आहे. उदाहरण म्हणजे मी इथे 23/5/1985 ही नमूद करत आहे आणि पुढे लॉग इन बटनाला क्लिक करायचे आहे. तिथे तुम्ही तुमचे PRN तसेच डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर लॉग इन बटनाला क्लिक करून पुढे जायचे आहे. पुढील स्क्रीनवर आपल्याला विद्यार्थ्यांचा लॉग इन पेज डॅशबोर्ड दिसणार आहे. यात विविध पर्याय उपलब्ध आहे. त्यातील एक्झाम फॉर्म सबमिशन पर्यायाला निवडायचे आहे. एक्झाम फॉर्म सबमिशन याला केल्यानंतर तुम्ही ज्या शिक्षण क्रमावर प्रवेश घेतला होता आणि ज्या शिक्षण क्रमाचे रिपीटर म्हणून परीक्षा अर्ज भरणार आहात, तो शिक्षण क्रम येथे दिसणार आहे. या शिक्षण क्रमाला क्लिक केल्यानंतर या शिक्षण क्रम अंतर्गत जे पेपर तुम्ही गैरहजर होता किंवा अनुत्तीर्ण होता, अशा विषयांची यादी दिसणार आहे. यातील तुम्हाला या परीक्षा इव्हेंट सत्रासाठी ज्या पेपरला परीक्षा द्यायचे आहे, असे पेपर निवडा.
शक्यतो सगळेच पेपर निवडा, म्हणजे सगळेच पेपरची परीक्षा तुम्हाला देता येईल. सगळे पेपर निवडून झाल्यानंतर प्रोसीड बटनाला क्लिक करा. त्यानंतर पे फी या बटनाला क्लिक करा. या बटनाला क्लिक केल्यानंतर येणाऱ्या नोटिफिकेशन येईल. या मेसेज मध्ये ओके या बटनाला क्लिक करा. ओके या बटनाला क्लिक केल्यानंतर पुढे येणाऱ्या स्क्रीनवर सबमिट बटनाला क्लिक करा. पुढे सबमिट बटनाला क्लिक केल्यानंतर येणाऱ्या स्क्रीनवरती पे नाऊ या बटनाला क्लिक करा. नंतर पुढे तुमच्या समोर येणारे स्क्रीन ही तुमची सर्व माहिती असलेली स्क्रीन असणार आहे. यात तुमचे नाव, तुमचा मोबाईल नंबर, तुमचा ईमेल आयडी एकदा व्हेरीफाय करून तपासून घ्या. चुकीचा असल्यास अद्यावत करा आणि स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे टर्म अँड कंडिशनच्या चेकबॉक्सला क्लिक करून प्रोसीड या बटनाला क्लिक करा. प्रोसीड या बटनाला क्लिक केल्यानंतर येणाऱ्या मेसेजला वरील येस बटनाला क्लिक करा. पुढील स्क्रीनवर तुम्हाला फी पेमेंट करण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध असतील. यातील तुम्हाला सोयीचा पर्याय निवडून प्रक्रिया पूर्ण करायची आहे. मी येथे UPI पर्याय निवडला. QR कोड जनरेट केला. मोबाईल मधून स्कॅन करून पेमेंट पूर्ण केले. फी पेमेंट झाल्यावर पुढील स्क्रीन येईल. लक्षात ठेवा, पूर्ण फी पेमेंट प्रोसेस होत असताना कोणतीच स्क्रीन रिलोड किंवा रिफ्रेश करू नका, नाहीतर पेमेंट मध्ये अडचणी येतील. फी भरून झाल्यावर, फी पेमेंट प्रोसेस पूर्ण झाल्यावर तुम्हाला स्क्रीनवर डॅशबोर्ड दिसले. त्यात एक्झाम फॉर्म सबमिशन पर्यायाला निवडायचे आहे. यानंतर येणाऱ्या स्क्रीनवर तुम्हाला तुम्ही भरलेला परीक्षा अर्जाची समरी दिसेल. यात विविध बाबी असेल, जसे तुमचे नाव, शिक्षणक्रम, तुम्ही रिपीटर म्हणून निवडलेले विषय. त्याखाली 2 बटन असणार आहे. एक म्हणजे पेमेंट हिस्ट्री आणि दुसरे म्हणजे डाउनलोड रिसीट. या बटनावर क्लिक करून त्या संदर्भातील माहिती प्रोसेस तुम्ही करू शकता. वेळेत तुमचा परीक्षा अर्ज भरा. महत्वाची सूचना, अर्ज भरल्यानंतर तुमची रिसीट नक्की डाउनलोड करून सुरक्षित ठेवा. तसेच कोणतीही अडचण आल्यास आपल्या अभ्यास केंद्राशी किंवा विद्यापीठाशी संपर्क साधा. धन्यवाद. अशाच उपयुक्त माहितींसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.